छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झालाय। यावरून टीका होत असतानाच आव्हाड यांनी आपल्या वक्तव्यावर आपण ठाम असल्याचं सांगितलंय। याच संदर्भात आव्हाड यांनी एक नवीन ट्विट केलंय। रामायणातून रावण काढून श्रीराम समजावून सांगा, दुर्योधन कर्ण काढून महाभारत आणि कृष्ण अर्जुन समजावून सांगा, आदिलशाही आणि मुघल बाजूला काढून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास समजावून सांगा, तसंच इंग्रजांना बाजूला काढून भारतीय स्वातंत्र्य लढा समजावून सांगा, असं ट्विट आव्हाड यांनी केलंय। त्यांनी केलेल्या या ट्विटमुळे ते आपल्या आधीच्या वक्तव्यावर ठाम असल्याचं स्पष्ट होत आहे। मात्र आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटणार आहे। आव्हाड यांनी नेमकं काय म्हटलं होतं तेही पाहूयात। एमपीएससीचे विद्यार्थी आहेत का कोणी? अभ्यासक्रमातनं महाराष्ट्राचा इतिहास विषयच गायब करून टाकला। मला एक दिवशी तावडे विधानसभेत म्हणाले, जाहीर करून टाकलं की आम्ही मोगलांचा इतिहास पुस्तकातनं काढणार। म्हटलं मग शिवाजी महाराज काय गोट्या खेळले दाखवणार? अरे समोर औरंगजेब ठेवलाय म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, अफजल खान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, शाहिस्ते खान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, आणि त्याच्यातनं ते राज्य कारभार कसा चालवतात हे जगासमोर उदाहरण आहे ना। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय। जितेंद्र आव्हाड हे लांगुल चालन करत असताना सर्व सीमा ओलांडतात। हे ठीक आहे की त्यांचा मतदारसंघ हा अल्पसंख्याक बहुल आहे, पण अल्पसंख्याक बहुल असताना अल्पसंख्याकांना त्या ठिकाणी लांगुल चालन करण्याकरता काही स्टेटमेंट द्यावेत आणि छत्रपती शिवरायांचं महत्त्व कमी करावं, हे अत्यंत वाईट आहे। आणि त्याचं समर्थन करताना आता ते प्रभू श्रीरामांपर्यंत देखील पोचले आहेत, ते महाभारतापर्यंत देखील पोचले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारे लोकभावना या ठिकाणी त्याला ठेस पोचवायचा कोणताही अधिकार त्यांना नाही आहे। दरम्यान अजित पवार यांनी सुद्धा आव्हाड यांच्या या वक्तव्यावरून हात झटकलेत। अजित पवार यांनी काय म्हटलंय तेही पाहूयात। ते जितेंद्र आव्हाडांचं वैयक्तिक मत असू शकतं, पक्षाचं मत पक्षाचे वरिष्ठ नेते, राष्ट्रीय नेते किंवा प्रांताध्यक्ष किंवा प्रवक्ते यांनी जर सांगितलं तर ते पक्षाचं मत असतं। एवढा मोठा पक्ष असल्यानंतर काही वेगवेगळ्या कार्यकर्त्यांची वेगवेगळे मतं असू शकतात, परंतु मी ते नीट ऐकलेलं नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मलंगगडावर जाऊन मच्छिंद्रनाथांच्या समाधीचं दर्शन घेतलं। माघ पौर्णिमेला दरवर्षी या गडावर मोठी यात्रा भरते। 2 वर्ष कोरोनामुळे ही यात्रा झाली नाही, मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं यात्रा भरली। मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे मलंगगडावर आले होते। यावेळी मोठ्या संख्येनं शिवसैनिक सुद्धा उपस्थित होते। मलंगगड आणि आनंद दिघे यांचं जिव्हाळ्याचं नातं होतं। मलंगगडावर भेट दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी स्वाभाविकपणे आनंद दिघे यांच्या संदर्भातल्या आठवणींना सुद्धा उजाळा दिला। मलंगड म्हटलं की दिघे साहेब, एक दिघे साहेबांचं आणि मलंगडाचं एक जिव्हाळ्याचं वेगळं नातं आहे। एक त्यांच्या मनामध्ये मलंगडाच्या बाबतीत जी काही आपुलकी, भावना, श्रद्धा ज्या संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेल्या आहे। त्यामुळे मलंगड उत्सव हा बाळासाहेबांच्या आदेशातून, विचारातून आनंद दिघे साहेबांनी सुरू केला आणि तो आजही अखंडपणे सुरू आहे। आज बघतो आपण किती उत्स्फूर्त जल्लोष, प्रतिसाद, मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहामध्ये सगळे या यात्रेमध्ये सहभागी झाले। हेच या यात्रेचं आणि या मलंगड उत्सवाचं वैशिष्ट्य आहे। मलंगडावर जाणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण या गडावरील फ्युनिक्युलर ट्रॉली पुढच्या वर्षी सुरू होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली। मलंगगडावरील फ्युनिक्युलर ट्रॉलीचा प्रकल्प 10 वर्ष रखडला होता। आता हे काम 95% पूर्ण झालं असून उर्वरित काम येत्या 6 महिन्यात संपेल। या वर्षात ट्रॉली गडापर्यंत धावल्यास राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना, मलंगडावर वास्तव्य आणि व्यवसाय करणाऱ्या नागरिकांची सुद्धा डोंगर चढणं उतरणं या परिश्रमातून सुटका होईल, पर्यटन वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। फर्निक्युलर ट्रॉली सर कधीपर्यंत भाविकांना? मेपर्यंत कंप्लीट होईल आणि पुढची यात्रा जी आहे त्या आपल्या
सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी मुंबईत सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन घेतलं. यावेळेला सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सरसंघचालक यांना सिद्धिविनायकाची प्रतिमा देऊन त्यांचं स्वागत केलं. जातीव्यवस्थेच्या संदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. जाती आणि वर्णव्यवस्था देवानं नाही तर पंडितांनी बनवल्याचं विधान सरसंघचालकांनी केलं. मुंबईत रोहिदास समाज पंचायत संघ आयोजित संत शिरोमणी संत रोहिदास जयंतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. समाजातल्या दुहीमुळे देशावर परकीय आक्रमण झाल्याचंही भागवत यांनी नमूद केलं. परकीय आक्रमक तर नंतर आले, पहिल्यांदा आम्ही विसरलो. पहिल्यांदा आम्ही आमचं सर्वांचं एकत्वाचं नातं, सर्वभूती एकच आहे हे जे सत्य आहे ते सत्य विसरलो. आणि हे नातं विसरल्यावर आपलेपणा गेला की सगळं परक होतं आणि स्वार्थ मोठा होतो. स्वार्थाकरता परक्या लोकांचं नुकसान करायलाही मागे पुढे पाहत नाही स्वार्थी माणूस. आणि आपली ओळख विसरल्यामुळे आपण कोण, आपला समाज कोणचा, आपले बांधव कोण, आपला देश कोणचा, या सगळ्याचा विसर पडतो. आणि मग ती समाजातल्या विघटनाची प्रक्रिया सुरू होते. कोणीही उच्च नीच नाही. शास्त्रांचा आधार घेऊन पंडित लोक जे सांगत असतात ते खोटं आहे. जाती जातीच्या श्रेष्ठत्वाच्या कल्पनेमध्ये उच्च नीचतेच्या भोवऱ्यात अडकून आपण भ्रमिष्ट झालो. हा भ्रम दूर करायचा आहे. आपलं ज्ञान आहे, आपली परंपरा आहे, ते हे सांगत नाही. हे सांगितलं पाहिजे समाजाला. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. लव्ह जिहादच्या विरोधात राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे सुरू आहेत. पण आता याच मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादात खासदार सुप्रिया सुळे यांनी उडी घेतली आहे. मोर्चे धार्मिक बंधनं घालू पाहत असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आणि चर्चेसाठी तयार असल्याचं म्हटलं. तर भाजपनं सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. तर नितेश राणे यांनी आपण चर्चेची वेळ कळवावी, मी यायला तयार आहे असं नमूद केलंय. लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात सकल हिंदू समाजाच्या वतीनं आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. लव्ह जिहादच्या माध्यमातून बळजबरीनं धर्मांतर केलं जात असल्याचा आरोप सकल हिंदू समाजाकडून करण्यात येतोय. तसंच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी धार्मिक मोर्चांवर चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात एक नवीन पद्धत निघाली आहे मोर्चांची. आणि ते मोर्चे असं तुम्हाला सांगतात की तुम्ही लग्न कोणाशी करायचं, तुम्ही काय खायचं आणि धर्माबद्दलची जी माहिती आहे ती ते तुमच्यापर्यंत पोहोचवतात असा एक प्रयत्न ते करत आहेत. आणि मोठे मोठे पोस्टर लावतात ते आणि त्या पोस्टरवर लिहिलेलं असतं 1 दिवस धर्मासाठी. म्हणजे हा विप्रसित नाही का, हा विरोधाभास नाही का? लव्ह जिहादमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचा मुद्दा सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. इंटरकास्ट लग्नाचा अर्थ काय, लव्ह जिहादचा अर्थ काय? मला लव्हचा अर्थ माहिती आहे, मला जिहादचा अर्थ माहिती आहे, पण लव्ह जिहादचा अर्थ कुठल्याही ऑक्सफर्डच्या डिक्शनरीमध्ये नाही. आणि मी एन रेकॉर्ड सांगते, आणि कुणाकडे असेल तर तुम्ही मला येऊन समजा, मी चर्चेला बसायला मान्य. राष्ट्रवादी काँग्रेस व्होट बँकेच्या चिंतेमुळे देशासमोर असलेल्या धोक्याकडे दुर्लक्ष करत असल्याची घणाघाती टीका भाजपनं केली आहे. सकल हिंदू समाजाचा आक्रोश सुप्रिया सुळे यांनी ऐकला नाही का, असा प्रश्न देखील भाजपनं उपस्थित केला. लव्ह जिहाद हा नेमका विषय काय आहे? लव्ह जिहाद हे कसं होतं, त्या सगळ्याची माहिती मी स्वतः त्यांना द्यायला तयार आहे, जेणेकरून भविष्यामध्ये अशी कुठल्याही आमच्या हिंदू माता भगिनींना माझ्या बहिणींना कोण लव्ह जिहादच्या नावाने फसवत असेल
तर सुप्रियाताई आमच्या खांद्याला खांदा लावून त्या बहिणीला वाचवतील, म्हणून सुप्रियाताईंचं हे आव्हान मी स्वीकारलंय. त्यांनी वेळ आणि तारीख कळवावी. लव्ह जिहादच्या विरोधातला कायदा करण्यासाठी राज्यभरात मोर्चांच्या माध्यमातून सरकारवर दबाव निर्माण केला जातोय. मात्र सुप्रिया सुळे यांनी घेतलेली भूमिका लक्षात घेता या मुद्द्यावरून आगामी काळात विधानसभेत गदारोळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. सत्यजित तांबे प्रकरणावर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आपलं मौन सोडलंय. जे झालं ते पक्षीय राजकारण होतं असं बाळासाहेब थोरात यांचं म्हणणं आहे. याबद्दल आपण आपल्या भावना पक्षश्रेष्ठींना कळवल्याचंही थोरात यांनी नमूद केलं. सत्यजित तांबे चांगल्या मतानं विजयी झाल्याबद्दल त्यांनी सत्यजित तांबे यांचं अभिनंदनही केलं. आणखी एक राजकारण झालं. मधल्या काळात विधान परिषदेची निवडणूक झाली. खूप राजकारण त्यामध्ये झालं. सत्यजित खूप चांगल्या मतानं विजयी झाला, त्याचं अभिनंदन आपण या निमित्तानं करतो आहोत. परंतु जे राजकारण झालं ते व्यथित करणारं आहे, मला व्यथित करणारं आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्या बाबतीत मी माझ्या भावना ह्या काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना कळवल्या आहेत. हे पक्षीय राजकारण आहे, हे कधी बाहेर फार बोललं पाहिजे असं नाही, या मताचा मी कायम आहे. आणि म्हणून त्या बाबतीत काय जे आहे ते मी पक्षश्रेष्ठींना कळवलेलं आहे. पालघरमध्ये मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्ग उत्खनन आणि भरावासाठी सुरू असलेल्या कामात विविध ठिकाणी भूसुरुंगाचे स्फोट करण्यात येत आहेत. या भूसुरुंग स्फोटामुळे परिसरातल्या घरांचं मोठं नुकसान होत आहे. न्यूज 18 लोकमतनं सातत्यानं याबद्दलचा पाठपुरावा केला. या बातमीची दखल घेऊन खासदार राजेंद्र गावित यांनी डहाणूमधल्या गंजाड इथं नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली. या नुकसानीला जबाबदार असणाऱ्या कंपनीला गावित यांनी इशारा दिला. संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करावा असाही गावित यांचा आग्रह आहे. खरं म्हणजे गौण खनिजचे जे अधिकारी आहेत, हे अधिकारी या ठिकाणी कुठल्या प्रकारे शहानिशा न करता एक म्हणजे बेजबाबदारपणे त्या ठिकाणी जे काय परवानगी देत आहेत, हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे. त्यामुळे खऱ्या अर्थाने हे सरळ सरळ उल्लंघन आहे आणि या संदर्भामध्ये त्या ठिकाणी एक गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशा प्रकारे खासदार म्हणून या ठिकाणी मी मागणी करतो. भिवंडी तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गावर पिंपळास फाटा इथं भरधाव वेगानं जाणाऱ्या वाहनांच्यामुळे गावातील नागरिक आणि कामगारांना तसंच वाहन चालकांना रस्ता ओलांडण्यासाठी जीव मुठीत धरून थांबावं लागतं. पिंपळास फाटा अतिशय धोकादायक आणि जीवघेणा बनल्यानं या ठिकाणी भुयारी मार्ग करण्याची मागणी गावातल्या नागरिकांनी केली. यासाठी महामार्ग रोखून आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय. एकच पर्यायी मार्ग म्हणून आहे आणि खूप दिवसांपासून इथे खूप क्रॉसिंग असल्यामुळे जीवितहानी पण होत आहे आणि आमच्या गावकऱ्यांना इथून कामानिमित्त बाहेरही हा पर्यायी मार्ग म्हणून हाच आहे. तर याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले, खूप पत्रव्यवहारही केले. तिथून असंच प्रश्नांची उत्तरं देतात की आम्ही करू, लवकरात लवकर करू. पण केव्हा करणार? जेव्हा एखाद्या माणसाचा जीव गमावेल आणि गमावल्यातच तर याच्यावर काहीतरी मार्ग निघायला पाहिजे. नाही तर आमच्या गावकरी ग्रामस्थ एकत्र येऊन आंदोलन करतील आणि पूर्ण हायवे बंद केली जाईल. शासनाला आम्ही मागे 1997-98 देखील आम्ही विद्यार्थी असताना देखील इथे आंदोलन केलं होतं आणि त्यावेळेला सुद्धा आमची हीच मागणी होती तर इथं अंडर बायपास टाका, मोरी टाका, म्हणजे जेणेकरून आमच्या गावाला जीव वाचतील किंवा येणाऱ्या जाणाऱ्यांचे जीव वाचतील. परंतु आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं इथे अंडर बायपास झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे अनेक जीव गेले आहेत. तर आमची हीच मेन मागणी आहे तर लवकरात लवकर अंडर बायपास टाकण्यात यावा. आपण पाहत आहे महामुंबई. दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदान अर्थात शिवाजी पार्क इथे कला, संस्कृती आणि संगीत तसंच खाद्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणारा हा महोत्सव म्हणून याकडे पाहिलं जातं. या महोत्सवातून कला, संस्कृती, संगीत आणि खाद्य संस्कृतीचं अनोखं दर्शन घडत आहे. हा महोत्सव पाहण्यासाठी मुंबईकरांची मोठी गर्दी होती. आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. ही आपली जी मुंबईची महाराष्ट्रीय संस्कृती आहे, ती दादरची संस्कृती आहे, तीच आम्ही लोकांसाठी इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल ही श्री आदित्यसाहेब ठाकरे यांची संकल्पना होती आणि ते आमच्या संपूर्ण टीमने ती हे दुसरं वर्ष आहे ते आम्ही ते सत्यात आणलेली आहे. तुम्ही पाहत असाल की
संपूर्ण शिवाजी पार्काच्या अवतीभोवती आम्ही सेल्फी पॉईंट्स केलेले आहेत, रोषणाई केलेली आहे. त्याच पद्धतीने इथे वनिता समाजमध्ये कला दालन उभारण्यात आलेलं आहे. त्यामुळे खास महोत्सव दादरमध्ये सुद्धा. तिकडे मुंबईतला सगळ्यात मोठा सांस्कृतिक स्ट्रीट महोत्सव अशी ओळख असणाऱ्या काळा घोडा महोत्सवाला सुरुवात झाली आहे. महोत्सवात देशविदेशातील अनेक कलाकार आपली कला सादर करण्यासाठी आवर्जून येतात. यंदा या फेस्टिवलचं 45वं वर्ष आहे. कोविडच्या सरत्या काळात हा फेस्टिवल सलग 2 वर्ष ऑनलाईन पद्धतीनं भरला होता. याच काळा घोडा फेस्टिवलच्या बद्दल सध्या मुंबईकरांमध्ये मोठी धूम आहे. आपण बघतोय की हा एकसंघ पाषाणामध्ये कोरलेला खरं तर हा काळा घोडा आपल्याला दिसतोय. खरं तर इंग्लंडचा राजा 7वा एडवर्ड याचा पुतळा असलेला, अश्वारूढ पुतळा असलेला या ठिकाणी खरं तर हा पुतळा होता. पण त्यानंतर ज्या वेळेस सत्ता बदलली, महाराष्ट्र सरकारनं सगळेच पुतळे इंग्रज महाराजांचे हलवले, त्यावेळेस राहिला फक्त हा काळा घोडा. वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृतीचं प्रदर्शन, अनेक कलाकारांचं हक्काचं व्यासपीठ, छोटे छोट्या दगडांपासून असो किंवा वेस्टेज पासून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची कशा प्रकारे गुंफण या ठिकाणी केली जाते या काळा घोडा फेस्टिवलला. असे अनेक रंग हे सातत्यानं दिसून येतात आणि हेच आहे खरं तर या काळा घोडा फेस्टिवलचं वैशिष्ट्य. म्हणजे हा जो भाग आहे जहांगीर आर्ट गॅलरी पासून, आर्मी नेव्ही बिल्डिंग पासून, हा जो सगळा भाग या ठिकाणी काळा घोडा फेस्टिवल जो 8 दिवस सलग मुंबईत होत असतो, त्यावेळेस एक वेगळीच धूम असते. जशी गावची जत्रा असते ना, तसंच शहरातला हा एक मोठा फेस्टिवल. पण या ठिकाणी गाव कुसातल्या प्रत्येक कलाकाराला त्याच्या हक्काचं व्यासपीठ मिळतं. तंत्रज्ञान पासून ते ग्रामीण भागाची खऱ्या अर्थानं नाळ जोडलेली कलाकुसर, अद्वितीय कलाकुसर या ठिकाणी प्रत्येकाला बघायला मिळतं. यामुळेच लाखोच्या संख्येनं या ठिकाणी सगळेच भेट देतात. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश गंधाटसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई.